हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? मग आज का टिफिनचं टेन्शन नव्हतं, कारण कार्तिकला शाळेला सुट्टी होती. म्हणून आहे ना, सकाळ सकाळी मी असं ब्रेड आणि चहा खात बसली होती निवांत. इथे परीचं सुद्धा मी आवरलं होतं, तरी पण ती रडत होती, कारण की तिला जायचं होतं बाहेर खेळायला पप्पांकडे. मग हिला पप्पांकडे सोडून आली मी. हिचे पप्पा आहे ना, हिला काम करत करत सांभाळत होते. मग इथे बाहेर आहे तोपर्यंत मग मी सगळी कामं उरकून घेतली घरातली. मग कार्तिक म्हणाला, मला मम्मी भजी खायची आहे. मग असा कांदा कापायला घेतला, तर मग ह्याची लुडबुड आलीच मध्ये. तसं काय सगळे तिलाच आल्यासारखं मग मध्ये मध्ये करते. मग हिला सगळं बघायचं असतं मी काय करते आणि काय काय नाही. मग असा बारीक बारीक कांदा चिरला आणि मग असं मीठ वगैरे टाकून त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकून असं लागल तसं पाणी टाकून हळद, मीठ, ओवा आणि सोडा टाकून असं पीठ भिजत ठेवलं. आणि ते तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम करायला ठेवलं की मग भाजी सोडली. आणि हे परीला घेऊन कामं करायचं म्हणलं ना, हे खूपच अवघड असतं, कारण ते कितीचं आहे ना, ती मागून माझा ड्रेस वगैरे ओढते, कारण की तिला असं वर उचलून बघायचं असतं मी काय करते आणि काय काय नाही. तर मग असं भजी खालून वरून असं फ्राय वगैरे केलं. तर कसेच झालेत भजी मला कमेंट करून सांगा. तर मग असे भजी झाल्यानंतर कार्तिकने आणि परीने भजी खाल्ले. तर या तुम्ही पण सगळ्यांनी खायला. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.